स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 9130802255. इचलकरंजी शहरातील कामगारांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं. पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घेण्यासह इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कथित भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 5 राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कामगार वर्गाचं आर्थिक कंबरडं मोडलं असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत आहेत. त्यामुळे शासनानं तातडीनं ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याचबरोबर इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कामकाजावरही गंभीर आरोप करण्यात आलेत. इचलकरंजी शहर आणि परिसरात लाखो कामगार विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. यात यंत्रमाग, प्रोसेसिंग, सायझिंग, बांधकाम तसंच इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. मात्र अनेक कामगारांना किमान वेतन, वेळेवर पगार, 8 तासांचं काम यांसारखे मूलभूत हक्क मिळत नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. कामगारांच्या तक्रारींचा निपटारा करताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही संघटनांनी केलाय. सहाय्यक कामगार आयुक्त जानकी मोहिते यांनी अनेक प्रकरणांमध्ये योग्य दखल घेतली नसून तक्रारी असूनही संबंधित कारखानदारांवर कारवाई होत नसल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच काही अधिकारी आणि कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यानं कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी तसंच कामगारांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी कॉम्रेड दत्ता माने, दशरथ मोहिते, राजेंद्र निकम, प्रदीप शाहू, शिवाजी भोसले, सुनील बारवाडे, कॉम्रेड आनंदा गुरव यांच्यासह संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.